शासनाकडून 1,00,000 रुपये मदत मिळवून देऊ असं सांगून गोरगरीब गरजू लोकांकडून 4 ते 5,000 रुपये घेतले जायचे। या प्रकरणी कोल्हापुरातील राजारामपुरीमधील पूजा भोसलेवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। 22 लाखांची फसवणूक करणाऱ्या पूजा भोसलेला शाहूपुरी पोलिसांनी पुण्यातून अटक केली। 2023 मध्ये कोल्हापुरातील राजारामपुरीत राहणाऱ्या पूजा भोसले आणि तिच्या एका साथीदारानं कोल्हापुरातील अनेक गोरगरीब लोकांना फसवलं। तुम्हाला 1,00,000 रुपये मिळवून देऊ अशी बतावणी करून नोंदणी फी म्हणून प्रत्येकाकडून 4 ते 5,000 रुपये उकळले। त्यानंतर त्या दोघा भामट्यांनी कोल्हापुरातून पलायन केलं। फसवणूक झालेल्यांनी शाहूपुरी पोलिसात पूजा भोसले आणि दुसऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली। तेव्हापासून पूजा भोसलेचा शोध सुरू होता। दरम्यान पुण्यात देखील अशाच प्रकारे अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुकटे यांचं पथक 2 दिवसांपूर्वी पुण्यात दाखल झालं। त्यांनी येरवडा कारागृहातून पूजा भोसलेला ताब्यात घेतलं। तिच्याकडे 22 लाखांच्या फसवणुकीबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे, तर तिच्या साथीदाराविरोधातही पुणे पोलिसात गुन्हा नोंद आहे।